हे माहित नाही. ठीक आहे ना. तर मित्रांनो, ज्यांनी ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा फॉर्म भरला आणि ज्यांना वाटतं की आपण म्हणजे मोटर व्हेकलचा फॉर्म भरायला पाहिजे का, मला काही विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आम्ही ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा तर आम्ही भरलेला आहे, तर अशा वेळेस आम्ही मोटर व्हेकलचा भरायला पाहिजे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकच गोष्ट सांगेल, तुम्ही आता कशाही तुम्ही परीक्षेची तयारी करताय म्हणजे तुम्ही ऍडिशनल पीपी साठी अभ्यास करतायच, तर तुम्ही सोबतच मोटर व्हेकलचा जर भरला तर तुम्हाला काय होईल, सिलेबस आता बऱ्यापैकी कॉमनच असणार आहे. म्हणजे आता होऊ शकतं की 80% सिलेबस जो आहे तो त्याच्यामध्ये एक प्रकारे ठीक आहे, 80% सिलेबस त्याच्यामध्ये कॉमन असू शकतो आणि मग राहिला विषय त्याच्यामध्ये 20%चा. ठीक आहे, 20%मध्ये मोटर व्हेकलचे कायदे असतील किंवा त्याचे काही रूल्स वगैरे असतील, एवढंच तुम्हाला ऍडिशनल त्याच्यामध्ये फक्त अभ्यास करायचा. आणि कधी कधी आपण पाहतो का तुम्ही असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, जे इंटरव्ह्यू घेणारे जे काही म्हणजे विद्वान लोक होते, काही लोकांनी तर अक्षरशः म्हणजे काय खाल्लास, पोहे खाल्लास का काय खाल्लास, ठीक आहे, एवढे असे 2-3 प्रश्न विचारून त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूच्या बाहेर काढलं. म्हणजे ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या वेळेस सुद्धा शेवटी तेच महाग भाग ते इंटरव्ह्यू घ्यायला असणार आहे. मग अशा वेळेस तुमच्यासोबत तिथे परत एकदा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अजिबात राहू नका की ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षेचा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर सोडलं तर दुसरं काहीच करायचं नाही. ठीक आहे, जर मोटर व्हेकलचा सोबतच तुम्हाला फॉर्म भरायची तारीख असेल, आज लास्ट तारीख आहे त्याची, म्हणजे ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची पण आणि मोटर व्हेकलची दोघांची लास्ट तारीख आजच आहे. जर म्हणजे 9 तारीख आहे, आज 9 एप्रिल, तर आज लास्ट तारीख त्याची आहे फॉर्म भरायची. जर तो भरायचा असेल तर तुम्ही दोन्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरून द्या. ठीक आहे, कारण शेवटी कसं असतं की जे तुम्ही परीक्षेची तयारी करताय त्याच्यामध्ये आपलं सक्सेस मिळेल का नाही मिळेल, हे फक्त आणि फक्त तुमच्या कष्टावर अवलंबून असतं. बाकीचे बरेच फॅक्टर्स असतात. ते बरेच फॅक्टर्स मध्ये आपल्या जर कधी चुकून नुकसान झालं, जरी मोटर व्हेकलच्या 6 जरी जागा असल्या तरी सुद्धा त्याला इग्नोर करू नका. ठीक आहे, 7 वर्षाची प्रॅक्टिस लागते. त्याच्यामुळे 7 वर्षाची प्रॅक्टिस ज्या ज्या लोकांची आहे अशा सगळ्या लोकांनी तो मोटर व्हेकलचा सुद्धा फॉर्म त्याच्यामध्ये प्रत्येकाने भरला पाहिजे. 6 जरी जागा असल्या तरी महाराष्ट्रातलंच लिमिटेड कॉम्पिटिशन आहे आणि बरेच लोक त्या जाहिरातीकडे बघायला सुद्धा तयार नाही होत. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन तसंच पाहायला गेलं तर कमीच होऊन जातं. कमी कॉम्पिटिशन तिकडे सुद्धा असणार आहे. फार असं निगेटिव्ह विचार करू नका आणि फॉर्म भरून द्या परीक्षेचं. धन्यवाद. ज्यांना कुणी ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं ज्यांनी कुणी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, त्यांना जर आपले क्लासेस जॉईन करायचे असतील त्याच्यामध्ये, तर ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची आपली बॅच सुरू झालेली आहे. संध्याकाळी 6:30ला त्याचं रोज लाईव्ह लेक्चर पण असतं, त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळतं. BNSS चे आपण जवळपास 6-7 लेक्चर आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, बाकीचं सगळं पण तुमचं लाईव्ह मध्ये पण होईल आणि ज्यांचं मिस झालं आतापर्यंत 6-7 लेक्चर, त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या बॅचमध्ये मिळणार आहे. आणि ज्या लोकांना मोटर व्हेकलसाठी समजा जॉईन करायचं असेल, ज्यांनी ऑलरेडी ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची बॅच घेतलेली असेल, तर त्यांना आपण एक मोटर व्हेकलचा एक मायनर लॉचा एक आपण वेगळा कोर्स क्रिएट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आता ते सिलेबसनुसार 3-4 हजार रुपये त्याची फीस असेल, फक्त मायनर फीस असेल. त्या मायनर फीस मध्ये तुम्हाला मोटर व्हेकलचं पण सोबत जे काही ऍडिशनल तयारी करायची आहे ती सुद्धा तुम्हाला तयारी करायला त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, बाकी ज्यांना स्पेशल मोटर व्हेकलचा कोर्स पाहिजे ते लोक सुद्धा आपल्यासोबत इन्क्वायरी करू शकतात आणि तो कोर्स सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बाय करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.